सध्या देशामध्ये महाबोधी महाविहाराचा मुद्दा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पेटलेला आहे. देशाच्या संसदेपासून ते बिहार राज्याच्या विधिमंडळापर्यंत महाबोधी महाविहार हे बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं. महाबोधी विहार कायदा 1949 जो आहे त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्यात यावा किंवा तो कायदा रद्द करण्यात यावा, यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं, मोर्चे आणि संसदीय मार्गाने सुद्धा आवाज उठवला जात आहे. आता यामुळे ब्राह्मणांची रोजीरोटी बंद होणार. महाबोधी महाविहाराच्या माध्यमातून तिथे चालणाऱ्या 200 ते 500 ब्राह्मणांची रोजीरोटी बंद होणार म्हणून ब्राह्मणांनी आता या आंदोलनामध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी, ब्राह्मणांचं अस्तित्व तिथं राहू देण्यासाठी किंवा ते टिकवून ठेवण्यासाठी हिंदू समाजाचा बळी देण्याचे कार्यक्रम सुरू केलेले आहेत. आणि देशभर हिंदू समाजाच्या विरोधामध्ये बौद्धांना उभं करण्याचं काम आता ब्राह्मणांच्या माध्यमातून सुरू करण्याचा प्रयत्न फार मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. पण मुळात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की बौद्धांच्या बुद्धविहाराचा जो काही विषय आहे हा मुळातच हिंदूंशी संबंधित मुळात नाही. हिंदू समाजाचा आणि मुळातच बौद्ध विहार जे आहे, बुद्धगया बौद्ध विहार आहे, याचा काहीही संबंध नाही. कारण त्या बौद्ध विहारावर हिंदू समाजाने किंवा हिंदू लोकांनी जाऊन, कुठल्याही जातीतल्या हिंदू लोकांनी जाऊन अतिक्रमण करून तिथे बसलेले नाहीत. तर त्या ठिकाणी बसलेले सगळे ब्राह्मण तुकडे आहेत. आणि ब्राह्मण लोकाचा उदरनिर्वाह करण्याचं जे साधन आहे ते साधन म्हणजे महाबोधी महाविहार आहे. त्यामुळे हिंदू समाजाचा आणि बौद्धांचं भांडण लावून देण्याचा जो काही कुटील डाव चालू आहे, यापासून खरं तर हिंदू समाजानेही सावध राहिलं पाहिजे. आणि बौद्ध म्हणून बौद्धांनी सुद्धा आम्ही त्याची काळजी घेत आहोतच. कारण हिंदूंचं आणि आमचा मुळातच भांडण नाही आहे. महाबोधी महाविहारासंदर्भात हिंदूंचं आणि आमचं भांडण नाही, आमचं भांडण ब्राह्मणांशी आहे. आणि ब्राह्मण हे हिंदू नाहीत. ज्या ज्या वेळेस ब्राह्मणांवर स्वतःचं वर्चस्व अस्तित्व टिकवण्याची वेळ येते त्यावेळेस ते स्वतःला हिंदू म्हणवण्याचा प्रयत्न करतात, है ना. त्यावेळेस ते स्वतःला हिंदू म्हणवण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस औरंगजेबाने जिजिया कर लावला होता त्यावेळेस तो कर भरण्यास ब्राह्मणांनी नकार दिला आणि स्पष्ट सांगितलं की आम्ही हिंदू नाही आहोत, आम्ही ब्राह्मण आहोत, म्हणून आम्ही हा कर भरणार नाही. तो कर फक्त हिंदूंना लागू करण्यात आला. त्यामुळं ब्राह्मण हे हिंदू नाही आहेत, ही गोष्ट पहिली लक्षात घ्या. आणि हिंदू समाजाचा वापर करून जगणारी ही ढेकणं म्हणजे ब्राह्मण आहेत. त्यामुळं जिथं जिथं ब्राह्मणांचं अस्तित्व धोक्यात येतं असं वाटतंय, जिथं जिथं ब्राह्मणांवर आता संकट येणार आहे असं वाटतंय, जिथं जिथं ब्राह्मणत्व धोक्यात येतंय असं वाटतंय, त्या वेळेस ह्या सरड्याच्या अवलादी रंग बदलून स्वतःला हिंदू असल्याचं प्रोपोगंडा करून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि तोच सेम प्रयत्न महाबोधी महाविहाराच्या माध्यमातून सुद्धा होताना दिसत आहे. हिंदू समाजाच्या विरोधामध्ये हिंदू समाजाने महाबोधी महाविहारासाठी बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे म्हणून पुढं आलं पाहिजे, अशा पद्धतीच्या पोस्ट आणि बऱ्याचशा काही गोष्टी पुढं आलेल्या आहेत. मुळात जो विष्णू जन्मलाच नाही, त्यामुळं बुद्ध हा विष्णूचा अवतार असण्याचा संबंधच येत नाही. विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांनी 22 प्रतिज्ञामध्ये बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे हा खोटा आणि खोडसाळ प्रचार असल्याचं स्पष्टपणे सांगून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे किंवा नाही याच्याशी आम्हाला आता देणं घेणं राहिलं नाही. तर महाबोधी महाविहार हे बुद्धाचं विहार आहे. तिथे बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे, म्हणून बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेल्या ठिकाणाची आठवण म्हणून चक्रवर्ती सम्राट अशोकांनी त्या ठिकाणी महाबोधी महाविहाराचा पाया रचला होता. आणि ती बौद्धांची ऐतिहासिक भूमी आहे, म्हणून महाबोधी महाविहार हे बौद्धांनाच हवे आहे आणि ते मिळायलाच पाहिजे. आणि ते मिळणारच आहे, कारण सत्य पुरावे बौद्धांच्या बाजूने आहेत, आर्किओलॉजिकल पुरावे बौद्धांच्या बाजूने आहेत, ऐतिहासिक पुरावे बौद्धांच्या बाजूने आहेत, सगळंच बौद्धांच्या बाजूने आहे. फक्त ब्राह्मणांनी
तिथं वेटाळा टाकून बसलेला आहे अजगराप्रमाणे. हा अजगर उचलून फेकून देण्याची आता वेळ आलेली आहे आणि तो फेकला जाणारच आहे काही दिवसात. पण तो फेकण्याच्या अगोदर ब्राह्मण आता हिंदू आणि बौद्धांमध्ये, हिंदू समाजाला समोर करून बौद्ध आणि हिंदू यांच्यामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मुळात हिंदू समाजातील सगळ्याच जातीच्या लोकांना माझं सांगणं आहे की बाबांनो, तुमचं आणि आमचं कुठलंही भांडण महाबोधी महाविहारासाठी नाही. आमचं भांडण डायरेक्ट ब्राह्मणांसोबत आहे. आम्ही हिंदूंसोबत कधीच भांडणं करत नाही. कारण हिंदूंचे ब्रेन हे ब्राह्मणांच्या हातात आहेत. त्याच्यामुळं आम्ही डायरेक्ट ब्राह्मणांना टार्गेट करत असतो. महाबोधी महाविहार हे ब्राह्मणांच्या मुक्तीतून, ब्राह्मणांपासून मुक्त करण्याचं आमचं आंदोलन चालू आहे. जे बौद्धांचं आंदोलन चालू आहे हे ब्राह्मणांच्या मुक्तीतून, ब्राह्मणांपासून मुक्त करण्याचं आंदोलन चालू आहे. त्याच्यामुळे त्याला हिंदूंचा मुलावा किंवा हिंदूंना समोर करून बौद्ध आणि हिंदूंच्या दंगली घडवण्याचा प्रयत्न ब्राह्मण भविष्यात करू शकतील. त्यापासून आपण बौद्धांनीही सावध राहणं काळाची गरज आहे. आणि हिंदू समाजाला सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे, त्या महाबोधी महाविहाराशी मुळातच तुमचा काही संबंध नव्हता, नाही आणि भविष्यातही राहणार नाही. कारण त्यावर तुमचा उदरनिर्वाह होत नाही, ब्राह्मणांचा उदरनिर्वाह होतो. आणि त्यांच्या उदरनिर्वाहाची साधनं बंद होत चालल्यामुळे, पोटाचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ब्राह्मणांनी आता तुमचा बळी देण्याची भूमिका स्वीकारली आहे. त्यामुळे हिंदू समाजाला माझं सांगणं आहे की तुम्ही ब्राह्मणांच्या कटकारस्थानांचा बळी जाऊ नका.